गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटचं नवीन चॅप्टर स्टार्ट केलं होतं, चॅप्टर नंबर 3 प्रामाण्य वितरण. त्याचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये 3 उदाहरणं केली होती. आता नमुना उदाहरण 4 पासून स्टार्ट करू. नमुना उदाहरण 4. एका मोठ्या शहरातील तरुण वयाच्या बालकांचे सरासरी वजन 50 किलोग्राम आणि प्रमाणित विचलन 5 किलोग्राम आहे. जर त्याचे वय प्रामाण्य वितरणाला अनुसरून असेल तर यादृच्छिकपणे निवडलेल्या तरुण वयाच्या बालकाचे वजन 55 किलोग्राम आणि 65 किलोग्राममध्ये असल्यास त्याची संभावना शोधा. दुसरा प्रश्न आहे 35 किलोग्राम आणि 45 किलोग्राममध्ये असल्यास त्याची संभावना शोधा. नमुना उदाहरण 4. आधी दिलेली सरासरी म्हणजे नमुना उदाहरण 4. सरासरी म्हणजे म्यू मध्यक किती आहे 50. प्रमाणित विचलन सिग्मा किती दिले आहे 5. पहिला प्रश्न विचारला आहे 55 किलोग्राम आणि 65 किलोग्राममध्ये असेल. मग x1 बरोबर 55, x2 बरोबर 65. मग z1 बरोबर x1 मायनस म्यू भागिला सिग्मा. x1 किती आहे 55 मायनस म्यू आहे 50 भागिला 5. तर किती आला 1. z1 आला 1. z2 बरोबर x2 मायनस म्यू भागिला सिग्मा. x2 किती आहे 65 मायनस म्यू किती आहे 50 भागिला 5. z2 किती आला 3. आता 1 ते 3च्या मध्ये जी किंमत असेल त्याचा प्रमाणित वक्रावरती किंमत शोधायची आहे. प्रामाण्य वक्र मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी झेड बरोबर z1 इथे येईल, z1 z3 इथे, z2 इथे. याची किंमत 1, याची किंमत 3. z1 ते z2च्या मधली किंमत पाहिजे. म्हणजे ह्या इथली किंमत काय करावं लागेल, इथून ते इथपर्यंतची एवढ्या भागातून एवढा भाग कमी करावा लागेल, तेव्हा ह्या भागाची किंमत आपल्याला मिळेल. मग P ऑफ Z1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू Z2ची किंमत आपल्याला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, ह्या एवढ्या भागातून एवढा भाग कमी करायचा. मग P ऑफ 0 लेस दॅन Z लेस दॅन 3. P ऑफ 0 लेस दॅन Z लेस दॅन 3 मायनस P ऑफ 0 लेस दॅन Z लेस दॅन 1. एवढी रक्कम मायनस. आता बघणार 3.0चं 0मध्ये टेबलमध्ये बघणार. बघा हा झाला 3.0चा 0मध्ये 0.4987. 3.0च्या 0मध्ये 0.4987 हे लिहू 0.4987. पुढे विचारलेला आहे 1. मग 1.0चा 0मध्ये 1.0चा 0मध्ये 0.3413. मग मायनस 0.3413 किती येईल 0.1574. किंमत आली एवढ्या भागाची 0.1574. पुढचा प्रश्न विचारलेला आहे 2 नंबरचा 35 किलोग्राम आणि 45 किलोग्रॅम यामध्ये असेल. म्हणजे इथे x1 झाला 35 किलोग्राम, x2 झाला 45 किलोग्राम. मग z1 बरोबर x1 मायनस म्यू भागिला सिग्मा. x1 आहे 35 मायनस म्यू आला 50, सिग्मा आहे 5 किती मायनस 3. z2 बरोबर x2 मायनस म्यू भागिला सिग्मा. x2 किती आहे 45 मायनस म्यू किती आहे 50 भागिला 5 मायनस 1. आता -3 ते -1च्या मधली किंमत शोधायची.
मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी झेड बरोबर 0. ही इकडे -1ची रेष Z1, इकडे -3ची रेष Z2. एवढ्या भागातली किंमत आपल्याला शोधायची आहे. बरोबर. मग जर एवढ्या भागातून एवढा भाग मायनस केला तर ह्या भागाची किंमत मिळेल. मग P ऑफ Z1 लेस दॅन X लेस दॅन Z2. Z1 ते Z2 ह्या भागाची किंमत पाहिजे आपल्याला. मग कसं करणार? P ऑफ -3 ते इतकी किंमत, -3 लेस दॅन Z लेस दॅन 0 मायनस P ऑफ इतकी किंमत -1 लेस दॅन Z लेस दॅन 0. -3 ते 0मधून -1 ते 0 कमी करायचा. मग -3.0चा 0मध्ये आपण आधीच किंमत शोधलेली होती. मागच्या पहिल्या प्रश्नात विचारलं होतं ते 0.4987 आणि 1.0च्या 0मध्ये 0.3413. ते किती आली किंमत? 0.1574. बरं. उदाहरण नंबर 5. एक उत्पादन एकमात काम करणाऱ्या कामगारांचे मासिक वेतन प्रामाण्य वितरणाला अनुरूप आहे. त्यांची सरासरी आवक 15,000 आणि प्रमाणित विचलन 4,000 आहे. सरासरी आवक म्यू 15,000, सिग्मा 4,000. यादच्छिकपणे कोणताही एक कामगार निवडण्यात आला तर त्याची मासिक आवक 10,000 आणि 25,000च्या मध्ये असेल. त्याची संभावना x1 10,000 x2 25,000. उत्पादन एकमात 12,000 आणि 22,000 दरम्यान मासिक आवक असणाऱ्या कामगाराची टक्केवारी शोधा. तर 12,000 आणि 22,000 यांच्यामधील असणाऱ्या कामगारांची टक्केवारी शोधायची आहे. याच उदाहरण नंबर 5. नमुना उदाहरण 5. सरासरी आवक म्हणजे म्यू दिला आहे 15,000. नंतर सिग्मा प्रमाणित विचलन किती आहे? 4,000. पहिला प्रश्न आहे 10,000 आणि ₹10,000 आणि ₹25,000 मध्ये असेल. ₹10,000 आणि ₹25,000 मध्ये असेल. मग x1 बरोबर 10,000, x2 बरोबर 25,000. मग Z1 बरोबर x1 मायनस म्यू भागिला सिग्मा. x1 किती आहे? 10,000 मायनस म्यू आहे 15,000 भागिला 4,000. किती येईल? 10,000 मायनस 15,000 भागिला 4,000. -1.25. हा आला Z1. Z2 बरोबर x2 मायनस म्यू भागिला सिग्मा. x2 किती आहे? 25,000. म्यू आहे 15,000 भागिला 4,000. 25,000 मायनस 15,000 भागिला 4,000. 2.5. तर आपल्याला -1.25 ते 2.5 मधली किंमत शोधायची आहे. मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी Z बरोबर 0.
-1.25. तर Z1ची रेष कुठे येईल? इथे. -1.25 झाला Z1. Z2 2.5, इथे 2.5. Z2 बरोबर 2.5. या एवढ्या पूर्ण भागाची आपल्याला किंमत शोधायची आहे. मग इथून तर इतका भाग आणि इथून तर इतका भाग, या दोघांची प्लस केली तर ह्या पूर्ण भागाची किंमत मिळेल. तर P Z1 X Z. इथून तर इतकी, या पूर्ण भागाची आपल्याला किंमत पाहिजे आहे. कसं करणार? बरोबर P -1.25 Z > 0. इथून तर इतक्या भागाची किंमत प्लस P 0 Z > 2.5. इथून तर इतक्या भागाची, हा भाग प्लस हा भाग. 0 Z > 2.5. तर मागे टेबलमध्ये कसं बघणार? दोन संख्या तर 1.25 दिलेला नसेल तर 1.2ची 5मध्ये. एक 1.25 नाही आहे, मग 1.2 आहे. 1.2चं 5मध्ये, हा 1.2 इथे मिळाला, त्याचं 5वं इथे. 1.2चा 5वा, हे बघा वरती 0.5 लिहिलं आहे. 1.2चं 5मध्ये 0.3944. काय येईल? 0.3944. मग इथे बरोबर 0.3944 प्लस 2.5चं 0मध्ये. बघा 2.5 दिलं आहे, 2.5 हे याचा 0चा कॉलम, 2.5चं 0मध्ये 0.4938 प्लस 0.4938. ह्या दोघांची प्लस केली, 0.2944 प्लस 0.4938 किती मिळतील? 0.8882. 0.8882. मग ह्या पूर्ण भागाचं उत्तर काय आलं? 0.8882. हा इतका भाग प्लस इतका भाग, दोघं भाग प्लस केले तर इतका भाग मिळाला. पुढे प्रश्न विचारलेला आहे 2 नंबरचा, याच्यामध्येच 12,000 आणि रुपये 22,000. रुपये 12,000 आणि रुपये 22,000 मध्ये असेल. मग याची येईल X1 इथे येईल 12,000, X2 येईल 22,000. Z1 बरोबर X1 मायनस म्यू भागिले सिग्मा. X1 किती? 12,000. म्यू दिलेला आहे आपल्याला 15,000. सिग्मा आहे 4,000. मग 12,000 मायनस 15,000 भागिले 4,000 मायनस 0.75. इथे Z2 येईल X2 मायनस म्यू भागिले सिग्मा. X2 आहे 22,000 मायनस म्यू आहे 15,000 भागिले 4,000. मग 22,000 मायनस 15,000 भागिले 4,000 किती आले? 1.75. मग 0.75 ते 1.75 मधली किंमत आपल्याला पाहिजे. मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी, ही रेष Z बरोबर 0. मायनस 0.75 तर इकडे येईल मायनस 0.75. हा काय झाला? Z1. Z2 1.75 इथे येईल 1.75 Z2. एवढ्या भागाची किंमत पाहिजे. मग इतका भाग प्लस इतका भाग केला तर एवढ्या भागाची किंमत मिळेल. तर P ऑफ Z1 X Z2. एवढ्या भागाची आपल्याला किंमत पाहिजे. काय करणार? बरोबर P ऑफ
-0.75 लेस दॅन इक्वल टू झेड लेस दॅन इक्वल टू 0 प्लस इतक्या भागाची 0 लेस दॅन इक्वल टू झेड लेस दॅन इक्वल टू 1.75 हा एवढा भाग प्लस एवढा भाग हे दोघा भागांची बेरीज केली तर हा पूर्ण भाग आपल्याला मिळेल. आता 0.75ची किंमत बघू. झिरो पॉईंट 75 म्हणजे 0.7चं 5मध्ये हा 0.7 0.5मध्ये 0.75 दोन संख्या मग 0.7ची 5मध्ये बघायची. 0.7 हा राहिला याची 5मध्ये किंमत आहे 0.2734. मग आपण लिहू इथे बरोबर 0.2734 प्लस 1.75 1.7ची 5मध्ये हे बघा 1.7 याची 5मध्ये कुठे 5 इथे 1.7ची 5मध्ये 0.4599 मी इथे लिहिणार 0.4599 मग 0.2734 प्लस 0.4599 किती येईल आपली किंमत 0.7333. पण आपल्याला काय विचारलं टक्केवारीमध्ये आवक असणाऱ्या कामगारांची टक्केवारी शोधा. मग टक्केवारी कशावर येते 100वर. काय करायचं 0.7333 गुणिला 100 73.33%. टक्केवारीमध्ये 73.33%. पुढचा पॉईंट दिलेला आहे 3.4 प्रामाण्य वितरणाचे गुणधर्म. ही प्रामाण्य वितरणाचे गुणधर्म पाठांतर करून ठेवायचे परीक्षेत प्रश्न येतो. पुढचा प्रश्न आहे उदाहरण नंबर 6, 7, 8. उदाहरण नंबर 9 येणार नाही. 6, 7, 8, 9 परीक्षेत येणार नाही आहे. उदाहरण नंबर 10 आपण स्टार्ट करू. उदाहरण नंबर 10 बघा. शहरातील एका पेट्रोल पंपावर होणाऱ्या पेट्रोलच्या दैनिक विक्री प्रामाण्य वितरणाला अनुसरून आहे. त्याचा मध्यकानी प्रमाण अनुक्रमे 33,000 लिटर आणि 3,000 लिटर आहे. हा काय झाला म्यू, हा काय झाला सिग्मा. एखाद्या महिन्यात पेट्रोल पंपावरून पेट्रोलची दैनिक विक्री 30,000 लिटरपेक्षा कमी असेल अशा दिवसाची टक्केवारी काढा. 30,000 लिटरपेक्षा कमी असेल अशी टक्केवारी शोधायची. दुसरा प्रश्न मे महिन्याच्या किती दिवस पेट्रोलची विक्री 32,000 लिटर आणि 35,000 लिटरच्या दरम्यान असेल. दोन प्रश्न विचारलेले. उदाहरण नंबर 10. नमुना उदाहरण 10. म्यू दिलेला आहे 33,000. सिग्मा दिलेले आहे 3,000. पहिला प्रश्न विचारला 30,000 पेक्षा कमी असेल. झेड बरोबर एक्स मायनस म्यू भागिला सिग्मा. एक्स किती आहे 30,000, म्यू 33,000 भागिला 3,000 -1. झेड किती आला, झेड आला -1. मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. झेड बरोबर 0. झेड बने -1 म्हणजे ह्या साईडने येईल, इथे याची रेष येईल -1.
30,000पेक्षा कमी म्हणजे झेडपेक्षा कमी म्हणजे -1पेक्षा कमी म्हणजे ह्या साईडने तर ह्या एवढ्या भागातून एवढा भाग जर मायनस केला तर हा भाग मिळेल. शोधू पी ऑफ -∞ लेस दॅन इक्वल टू झेड लेस दॅन इक्वल टू -1 एवढी किंमत पाहिजे. तर कशी मिळेल? इतक्या पूर्ण भागातून इतका भाग मायनस केला तर पी ऑफ -∞ लेस दॅन इक्वल टू लेस दॅन झेड लेस दॅन इक्वल टू 0 मायनस पी ऑफ -1 लेस दॅन इक्वल टू झेड लेस दॅन इक्वल टू 0 एवढ्या भागातून एवढा भाग मायनस करायचा. आता ह्या एवढ्या भागाची किंमत होईल 0.5000. 0.5000 का? कारण पूर्ण ह्या वक्राची किंमत असते 1. मग याचे 2 भाग केले, अर्धा हा भाग. मग या अर्ध्या भागाची किंमत पाहिजे 1 4 ते 0.5 मग 0.5 10. 1.0ची 0मध्ये किंमत बघणार. 1.0ची 0मध्ये 0.3413 काय लिहिते 0.3413. तर काय किंमत मिळाली आपल्याला 0.1587. टक्केवारीमध्ये दर्शवायची आहे दैनिक विक्री. दैनिक विक्री दिवसांची संख्या टक्केवारी मग 0.1587 गुणिले 100 केले तर टक्के मिळतील 15.87%. किती आले? 15.87%. दुसरा प्रश्न आहे मे महिन्यात पेट्रोलची विक्री 32,000 लिटर आणि 35,000 लिटरच्या दरम्यान असेल. 32,000 लिटर आणि 35,000 लिटरच्या मध्ये म्हणजे x1 झाला 32,000 x2 झाला 35,000. मग Z1 बरोबर x1 मायनस म्यू भागिला सिग्मा. x1 किती आहे 32,000 मायनस म्यू शोधला, म्यू दिलेला आहे 33,000, सिग्मा आहे 3,000. किती झाला 32,000 मायनस 33,000 भागिला 3,000 मायनस 0.33. Z2 आहे x2 मायनस म्यू भागिला सिग्मा. x2 आहे 35,000 मायनस म्यू दिलेला आहे 33,000 भागिला 3,000. मग 35,000 मायनस 33,000 भागिला 3,000 किती आले 0.67. 0.33 ते 0.67 मधली किंमत शोधायची आपल्याला. -∞ हे आहे +∞. हा आहे झेड बरोबर 0. तर 0.33 विचारलं तर कुठे येईल इथे -0.33 Z1. Z2 0.67. 0.67 कुठे येईल इथे 0.67. हा काय झाला Z2. याच्या मधली किंमत पाहिजे. कशी शोधणार? कोणती किंमत पाहिजे ही तर पी ऑफ Z1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू Z2. मग हा भाग आणि हा भाग, इतका भाग आणि इतका भाग ह्या दोघांची प्लस केली तर ह्या दोघांची किंमत मिळेल. पी ऑफ -0.33 लेस दॅन इक्वल टू Z लेस दॅन 0 प्लस पी ऑफ 0 लेस दॅन इक्वल टू Z लेस दॅन इक्वल टू 0.67. -0.33 ते 0 हा एवढा भाग आणि 0 ते 0.67 हा एवढा भाग ह्या दोघांची प्लस केली तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल.
मग 0.33 तर 0.3चा 3मध्ये बघू. हे बघा इथे दिलेलं आहे 0.3. हे 0.3चं 3मध्ये 0.1293. मग आपण लिहू 0.1293 प्लस 0.6चं 7मध्ये. हे 0.6 इथे दिलेलं आहे, त्याचं 7मध्ये बघायचं इथे ही किंमत. तर किती आली 0.2486. मग आपण इथे लिहू प्लस 0.2486. ह्या दोघांची प्लस करायची. मग येईल 0.1293 प्लस 0.2486 किती आले 0.3779. 0.3779 हे उत्तर मिळालं. पुढे काय प्रश्न विचारलेला आहे, किती दिवसाचे दरम्यान असेल. मग 35,000 तर अपेक्षित संख्या विचारली का किती दिवस असेल, कोणत्या महिन्यामधलं आहे हे काही दिलेलं नाही आहे. मे महिन्यातले. तर मे महिन्यामध्ये किती दिवस असतात 31 दिवस. मग येईल अपेक्षित संख्या मे महिन्याचे दिवस 31. मग 31 गुणिला आपलं उत्तर आलं 0.3779. मग 31 गुणिला 0.3779 किती आले 11.71 दिवस. म्हणजे येतील जवळजवळ 12 दिवस. काय उत्तर आलं आपलं जवळजवळ 12 दिवस. मग मे महिन्यात जवळजवळ 12 दिवसासाठी दैनिक विक्री 32,000 ते 35,000च्या मध्ये असेल, लिटरमध्ये असेल. कारण विचारलेलं मे महिन्याची किती दिवसाच्या मध्ये असेल, तर जवळजवळ 12 दिवसासाठी 32,000 ते 35,000च्या मध्ये आपली विक्री असणार आहे. हे त्याचं उत्तर. पुढचं उदाहरण आहे नमुना उदाहरण 11. नमुना उदाहरण 11 बघा. एका शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपासून निवडलेल्या 200 विद्यार्थ्यांचा 100 गुणांच्या एका कसोटीत मिळवलेले गुण प्रामाण्य वितरणास अनुसरतात. गुणाच्या वितरणाचा मध्यक 60, म्यू 60, प्रमाणित विचलन 8, सिग्मा 8. विशिष्ट शिष्यवृत्तीसाठी लायकीचे धोरण 70 किंवा त्यापेक्षा अधिक गुण असेल तर ती विशिष्ट शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा. पहिलाच प्रश्न येईल. दुसरा प्रश्न ह्या प्रकारचा प्रश्न सिलेबसमध्ये निघून गेला आहे. फक्त पहिला ज्याप्रमाणे प्रश्न विचारलेला आहे त्याच प्रकारचा प्रश्न येईल, दुसऱ्या प्रकारचा प्रश्न येणार नाही. शोधू. इथे दिलेला आहे म्यू बरोबर 60, सिग्मा बरोबर 8, एक्स दिला आपल्याला 70. तर झेड बरोबर एक्स मायनस म्यू भागिला सिग्मा. एक्स किती आहे 70 मायनस 60 भागिला 8. तर 70 मायनस 60 भागिला 8 1.25. चं वक्र असा होईल. झेड बरोबर 0 मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. प्लस 1.25 आहे जे ह्या साईडने. काय विचारलं आहे 70पेक्षा जास्त गुण मिळवतील. म्हणजे आपलं झेड किती आला 1.25, म्हणजे 1.25पेक्षा जास्त. मग ही 1.25 Z1ची रेषा इथे आली, Z1ची 1.25पेक्षा जास्त म्हणजे ह्याच साईडने जाईल. तर ह्या एवढा भाग आपल्याला शोधायचा आहे. मग जर एवढ्या भागातून एवढा भाग मायनस केला तर आपल्याला एवढा भाग मिळेल. तर P ऑफ Z1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इन्फिनिटी इतका भाग आपल्याला पाहिजे. बरोबर P ऑफ 0 लेस दॅन इक्वल टू झेड लेस दॅन इन्फिनिटी एवढ्या याच्यातून एवढा भाग मायनस करायचा. मायनस P ऑफ 0 लेस दॅन इक्वल टू झेड लेस दॅन इक्वल टू 1.25. हा पूर्ण एवढ्या भागातून हा जो एवढा पूर्ण भाग आहे 0 ते इन्फिनिटीपर्यंतचा हा बघा, याच्यातून मायनस इतका भाग केला 0 ते 1.25पर्यंतचा. आता अर्धा भाग याची किंमत काय येईल 0.5000 मायनस 1.25 तर 1.2चा 5मध्ये बघू. तर हे बघा
1.2ची 5मध्ये संख्या येईल आपली 0.2944. मग इथे आपला 0.2944. तर किती आलं 0.1056. विद्यार्थ्यांची अपेक्षित संख्या, मग अपेक्षित संख्या बरोबर किती विद्यार्थी होते एकूण 200, मग 200 गुणिला 0.1056 हे आपलं उत्तर आलं आहे. 200 गुणिला 0.1056 21.12, जे जवळजवळ 21 विद्यार्थी. किती संख्या असेल विद्यार्थ्यांची जवळजवळ 21. ते उदाहरण नंबर 11 आपलं संपलेलं आहे. याच्या पुढची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हे सगळे उदाहरणं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करून घ्यायची, बरोबर. कारण पुस्तकात काही थोडं वेगळ्या एवढी डिफरंट पद्धत नाही आहे, थोडी डिफरंट पद्धत आहे. एखाद वेळेस समजण्यास तुम्हाला अडचण होईल. मी ज्या पद्धतीने सोडवले ती पद्धत फॉलो करा. मायनस असलं तर ह्या साईडने रेशील, प्लस असलं तर ह्या साईडने, कमी असलं तर ह्या साईडने, जास्त असलं तर ह्या साईडनं. तर इथे बघा 70पेक्षा जास्त गुण होते तर ह्या साईडने आपण केलं, जर 70पेक्षा कमी असले तर ह्या साईडने, ह्या साईडचा भाग शोधला असता. बरं, सगळं उदाहरणं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करून घ्यायची आहे. थँक्यू स्टुडंट, बाय. याच्या पुढची उदाहरणं पुढच्या व्हिडिओत बघू.